चांगला फटका होता, परंतु तेवढंच चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं. धनंजय पवार टीमचे कॅप्टन यांना पकडलाय झेल. पहिल्या चेंडूवरती पहिली बिग हिट आली आहे, बिग विकेट आली आहे. आपण पाहताय फलंदाजीतून बाद झाला तर योगेश मागच्या मॅचमध्ये देखील निराश केलं होतं. अगदी पहिलाच चेंडूवरती माघारी परतला होता, या मॅचमध्ये देखील परतला. परंतु नरेशनं काय जबरदस्त इनिंग साकारली होती. त्यानं मात्र अगदी त्या 54 धावा धावफलकावरती त्याच्या माध्यमातून लागल्या होत्या. शेवटच्या षटकावरती त्यांनी प्रति आले चढवले होते. 3 षटकार त्याच्या बॅटमधून आले होते आणि त्याची इनिंग त्या 36 धावसंख्येची महत्त्वपूर्ण इनिंग राहिली होती पहिल्या मॅचमध्ये. पहिली मॅच जिंकली आहे शिवशक्ती 11. त्यांच्या विपक्षामध्ये आपण पाहतोय संजय 11 टीमनं एक मॅच मात्र पराजित झालेत. शिवशक्ती 11 टीमचा कॉन्फिडन्स आता वाढला आहे. ते कॉन्फिडन्स घेऊन मैदानामध्ये उतरलेत. पहिल्या चेंडूवरती विकेट आले, परंतु संजय 11 टीमला विजय हवा आहे. त्या विजयाच्या शोधामध्ये ते आता निघालेत. अपील केली जाते, जोरकास अपील केली जाते. अपीलमध्ये उत्साह जास्त, आत्मविश्वास कमी. चॉप करायचा होता, फुलर लेनचा चेंडू होता, परंतु चांगला चेंडू डिलेबट केला. बॅट अँड बॉलचा इन्व्हॉल्वमेंट नाही आहे. डॉट बॉल इथून पाहायला मिळतोय. चांगली गोलंदाजी साकारत असताना गोलंदाज मयूर आपल्याला पाहायला मिळतोय. चांगली गोलंदाजी आता खऱ्या अर्थानं आपल्याला मयूरची पाहायला मिळते P1च्या षटकामध्ये. कारण की आता संघनायकाने थोडंसं कानमंत्र देखील दिलं. पहिली मॅच आपण या ठिकाणी पराभूत झालं. लीग स्टेजच्या मॅचेस आहेत, 2 मॅच जिंकणं फार गरजेचं आहे. ड्राईव्ह केला आहे ऑन साईडला, त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक आहेत महेश शिलम. एकच धाव इथून आपल्याला पाहायला मिळेल. एका धावेनं धावफलक आपण पाहताय. एक स्वतःचं संघाचा अकाउंट ओपन झाले. तिसऱ्या चेंडूवरती स्ट्राईक रोटेट झाली आहे. नरेश आला ऑन स्ट्राईक, सुयोग त्याच्या साथीनं आहे. जबरदस्त मॅच खऱ्या अर्थानं आजच्या दिवसातील ही तिसरी मॅच आपल्याला पाहायला मिळते. शिवशक्ती 11 आणि त्यांच्या साथीनं आपण पाहताय संजय 11. दोन्ही बलाढ्य टीम आता एकमेकांच्या समयमध्ये. एकीकडे संजय 11 टीमला विजय हवा आहे, तर मात्र शिवशक्ती 11 देखील दुसऱ्या विजयाच्या शोधामध्ये आपल्याला पाहायला मिळते. 2 मॅचेस जर जिंकलो तर इथून मात्र सुपर 8 मधला प्रवास आपला अगदी सोपा होईल. त्यासाठी त्यांचं देखील प्रयत्न आहेत. यावेळी फिरून मारण्याचा प्रयत्न, क्षेत्ररक्षक फार दूरवर आहेत. प्रयत्न त्यांच्या माध्यमातून केले जात आहेत. चांगलं प्रयत्न, चेंडूला स्टॉप केलाय. 2 धावा इथून कंप्लीट झाल्यात. 2 धावेनं धावफलक आता जाऊन पोहोचलाय ते 3 धावा. काय गोलंदाजी मैदानामध्ये चालू आहे मयूरची. मयूर वाघचौरे जबरदस्त गोलंदाजी मैदानामध्ये साकारत असताना. जबरदस्त P1चं पहिलं षटक आहे आणि ते जबाबदारीनं आतापर्यंत हाताळत असताना पाहायला मिळालं आहे मयूर. आउटसाईड दी लेग स्टंप, ऑफ स्टंप, वाईट बॉल आला. जॉक करण्याचा प्रयत्न थोडासा बाहेर निघाला. एक खराब चेंडूची फेकी त्याच्या माध्यमातून झाली आहे. 4 धावा धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळत आहेत. चांगली गोलंदाजी साकारत असताना मयूर वाघचौरे आपल्याला पाहायला मिळतोय. त्याच्या समोर आपण पाहतोय तेवढाच ताकदीचा फलंदाज आहे नरेश फसाळ. हा फटका हवेमध्ये, क्षेत्ररक्षक आहे, प्रयत्न त्याच्याकडून झालेत, परंतु अगदी 2 धावा कंप्लीट झाल्यात. गुड रनिंग बिटवीन विकेट मैदानावरती पाहायला मिळाली. 2 धावेनं धावफलक आपण पाहताय जाऊन पोहोचतंय. 6 धावा. काय षटक हाताळलंय मयूर वाघचौरेनं. जबरदस्त गोलंदाजी करत असताना आपल्याला पाहायला मिळाला. पहिल्या षटकामध्ये धावा त्यानं खर्च केल्या, 6 विकेट मिळवली. एक काय दर्जेदार गोलंदाजी आहे, वाक्याने जोग अशी गोलंदाजी. अगदी पहिल्याच षटकामध्ये मोमेंटम खऱ्या अर्थानं आपल्याकडे ठेवलंय. 5 षटकांच्या मॅचमध्ये पहिलं षटक P1चं, जिथे 2च क्षेत्ररक्षक हे सीमारेषा लगत असतात. अशा परिस्थितीमध्ये थोडीशी फलंदाजांना मुभा असते मोठे फटके मारण्याची. 38 सर्कलचं रिस्ट्रिक्शन असलेलं षटक त्यानं मात्र अप्रतिम हाताळलं गेलं. त्याच्या माध्यमातून चांगली कामगिरी झाली आहे. दुसरं षटक घेऊन आला गोलंदाज अविनाश. दुसऱ्या षटकासाठी अविनाशला आणलंय. यावेळी अगदी एक्स्ट्रा कव्हर मधून चेंडूला काढलाय. डीप एक्स्ट्रा कव्हर मध्ये क्षेत्ररक्षक नाहीये. चेंडू चाललाय सीमा पलीकडे चौकारासाठी. 4 धावा.
ला इथून परतावलाय. जबरदस्त कमबॅक पाहायला मिळाला आपल्याला गोलंदाज अविनाशचा. नरेश मागच्या मॅचमध्ये अगदी हावी ठरला होता फलंदाजांवरती, त्याला मात्र इथून परतावलाय. परंतु सुयोग अजूनही मैदानावरती आहे, त्याच्या बॅटमधून 2 मोठे फटके आलेत. दुसरी विकेट आली आहे शिवशक्ती 11 या संघाची नरेशच्या. दोन षटकांचा खेळ समाप्तीनंतर धावसंख्या 17 आपल्याला पाहायला मिळते. ऑन साईडला हा चेंडू टर्न केलाय, बॅकवर्ड स्कोअर लेग म्हणून चेंडू डीप मध्ये चाललाय. त्या ठिकाणी चांगलं क्षेत्ररक्षण. एकच धाव या चेंडूवरती आपल्याला पाहायला मिळेल. एका धाबानं धावफलक आपण पाहतोय 18. पहिल्या षटकामध्ये आल्या होत्या 6, दुसऱ्या षटकामध्ये आल्या 11. तिसऱ्या षटकाला सुरुवात झाली. मयूर वाघचौरे मयूर वाघचौरेचं हे दुसरं षटक आपण पाहत आहे. चांगला फटका समोरच्या दिशेने ड्राईव्ह करत असताना लॉंग ऑन मध्ये त्या ठिकाणी लॉंग ऑफ मध्ये त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक आहे. एकच धाव या चेंडूवरती देखील पाहायला मिळते. मयूर वाघचौरेचं षटक हे फार अप्रतिम राहिलं. पहिल्या स्पेलमध्ये देखील आपण पाहतोय 6 धावा त्यानं खर्च केल्या होत्या. दुसऱ्या स्पेलमध्ये देखील आलाय. 2 धावा आतापर्यंत त्यांनी खर्च केल्यात. पहिल्या ओव्हरमध्ये 1 विकेट त्यानं मिळवली होती. स्ट्रायकिंग एंडवरती सुयोग. पंचांचं बोट आकाशाकडं. फलंदाज इथे झालाय बाद. फलंदाज बाद. ऑनफिल्ड अंपायरचा निर्णय जे असेल ते. ओके, या ठिकाणी चेक केलं जात आहे. ऑनफिल्ड अंपायर आपलं डिसिजन जे असेल ते फायनल असेल.
आणि आपल्याकडे फक्त रनआउटसाठी आणि विमरसाठी या ठिकाणी थर्ड अंपायर असणार आहे. फलंदाज या ठिकाणी बाद आहे. आणि लक्षात घ्या आपल्याकडे फक्त रनआउटसाठी आणि विमरसाठी या ठिकाणी थर्ड अंपायर घेतला जाईल. बाकी सर्व निर्णय हे ऑनफिल्ड अंपायरचा असणार आहेत. फलंदाज या ठिकाणी बाद झालाय. स्विच करण्याचा प्रयत्न ओळखलं पाहिजे होतं खऱ्या अर्थानं सुयोगने. जिथे मयूर वाघचौरीची गोलंदाजी अप्रतिम आतापर्यंत चालू होती त्याच्या विरोधामध्ये चुकीचा शॉट सिलेक्शन करणं हे फार महागात पडणार होतं आणि तेच झालंय. मयूरनं इथे सुयोगला बाद केलंय. एक चुकीचा शॉट सिलेक्शन आपल्याला पाहायला मिळालं. सरळ बॅटमधून धावा येत होत्या. चांगली बॅटिंग मैदानामध्ये साकारत होता. मयूर वाघचौरेचं षटक जर का हाताळून काढलं असतं तर कदाचित येणाऱ्या 2 षटकांमध्ये आक्रमण देखील आपल्याला सुयोगच्या बॅटमधनं पाहायला मिळालं असतं. परंतु त्याने केलेली चुकी. मिड विकेटमध्ये चेंडू डीपमध्ये आपण पाहतोय. एकच धाव इथून कंप्लीट झाली आहे. चांगली फेकी अगदी आपल्याला पाहायला मिळाली. सरळ यष्टीरक्षकाच्या हातामध्ये एक धाव कंप्लीट. धावफलक जाऊन पोहोचले 20 धावा धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळतात. अगदी पाहायला गेलं तर सचिन वाघमारे आणि त्याच्या साथीनं अजय चिमटे कमी गतीनं टाकला होता. वाईड यॉर्करचा प्रयत्न या ठिकाणी गोलंदाजाचा. आणखीन एक डॉट बॉल. मयूर वाघचौरेने काय गोलंदाजी केली या मॅच मध्ये. जबरदस्त गोलंदाजी करत असताना डावखुऱ्याचा गोलंदाज अँगलमध्ये अगदी अचूकता निर्णायक षटक हाताळत असताना जबरदस्त कामगिरी. बॅटीला स्पर्श झाला. यष्टीरक्षकाकडे चेंडू निघाला होता. झेल ड्रॉप झाला. कोणती धाव आली नाहीये. षटक क्रमांक या ठिकाणी 3 समाप्त. 3 षटकाच्या समाप्तीनंतर 20 धावा धावफलकावरती. आता मात्र सर्वांना प्रश्न पडला असेल याच टीमनं अगदी आपण पाहताय चोपन्न धावांचं टार्गेट खऱ्या अर्थानं सेट करण्यात आलं होतं याच टीमच्या माध्यमातून. अगदी पाहायला गेलं तर PV नैना सुपर किंग या टीम समोर तीच टीम आता पुनश्च आपण पाहतोय दुसऱ्या मॅचमध्ये टार्गेट सेट करत असताना 3 षटकांमध्ये 20 धावा धावफलकावरती. अजूनही 2 षटकांचा इथून खेळ बाकी आहे. अजय आणि सचिन इथून चांगली कामगिरी करावी लागेल. इथं लक्ष ठेवा. इथं डॉट बॉल झालेला आहे तो. ऑन साईडला व्यवस्थित टायमिंग नाहीये. अगदी खेचून हा चेंडू खेळलाय. सिंगल कंप्लीट झाली. दुसऱ्या धावेचा प्रयत्न. 2 धावा कंप्लीट. 2 धावा इथं कंप्लीट झाल्या. 2 धावेने धावफलक आपल्याला पाहायला मिळतंय. आपण पाहताय जाऊन पोचले 22 धावा धावफलकावरती. जबरदस्त मॅच. सिंगल डबलला देखील तेवढंच प्राधान्य देण्यात येत आहे. खेचून मारण्याचा प्रयत्न. क्षेत्ररक्षक नाहीये. अगदी आपण पाहताय वेकंड एरियामध्ये चेंडू ट्रॅव्हल झालाय. तोपर्यंत मिळतील 2 धावा. चांगलं क्रिकेट समजदारी दाखवली जाते मैदानावरती. जिथे मोठे फटके येत नाहीयेत. सलामीचे फलंदाज बाद झालेत. जबाबदारी आपल्यावरती आहे. आता इथून चांगला खेळ करायचा आहे. त्याच दिशेने आता मात्र हे 2 फलंदाज आपल्याला पाहायला मिळतात. 2 धावा आल्या. 2 धावेनं धावफलक आपण जर पाहायला गेलं तर जाऊन पोहोचलाय 24 धावा धावफलकावरती. प्रत्येक चेंडूवरती दुहेरी पद्धतीची धाव या ठिकाणी घेतली जाते. हा देखील फटका चांगला आहे. डीप मध्ये क्षेत्ररक्षक वेगानं आलेत. सिंगल धाव कंप्लीट झाली. दुसऱ्या धावेसाठी प्रयत्न आणि 2 धावा पुनश्च कंप्लीट. 3 चेंडू झाले. 3 चेंडूंवरती दुहेरी धाव आपल्याला पाहायला मिळाली. 26 धावा धावफलकावरती. खऱ्या अर्थानं हे फार महत्त्वपूर्ण आहे. जिथे आपल्याला मोठे फटके येत नाहीत. जिथे गोलंदाज वर्चस्व गाजवलं जातं तिथे सिंगल डबलला महत्त्व. धावफलक पुढे नेण्याचं काम त्यांच्या माध्यमातून चालू आहे. अगदी आपण पाहतोय सचिन वाघमारे ऑन स्ट्राईक आहे. अजय चिमटा कमी गतीनं टाकला. आतमध्ये आला. चेंडूनं वळण घेतलं. या ठिकाणी आपण पाहताय डॉट बॉल इथून आपल्याला पाहायला मिळेल. 3 चेंडूंवरती सिंगल आल्यानंतर चौथा चेंडू निर्धाव पाहायला मिळाला. 26 धावा धावफलकावरती आपण पाहताय. जबरदस्त मॅच आपल्याला पाहायला मिळते.
शिवशक्ती 11 आणि त्यांच्या विपक्षामध्ये संजय 11 या दोन टीम दरम्यान चांगला चेंडू यावेळी पडल्यानंतर झप करून आतमध्ये आला. सुरेख चेंडू डिलिव्हर्ड केला या ठिकाणी गोलंदाजानं. आपण पाहतोय गोलंदाज विजय चांगली गोलंदाजी साकारत असताना आपल्याला पाहायला मिळतोय. आता एक धाव या चेंडूवरती आली. 27 धावा धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळतात. या षटकामध्ये एकंदरीत आतापर्यंत 7 धावा आल्यात. पहिल्या 3 चेंडूंवरती 6 धावा, त्यानंतर डॉट बॉल, त्यानंतर एक लेग बाईच्या स्वरूपामध्ये धाव आली. चांगली गोलंदाजी, चांगली कामगिरी करत असताना दोन्ही टीम आपल्याला पाहायला मिळतात. पुढे जाऊन खेळण्याचा प्रयत्न. अंपायर सांगतात व्हाईट बॉल. लेग स्टंप सोडून जाणारा चेंडू सफल झाले होते, पुढे निघून गेले होते. पाठीमागे हा फटका एक्झिक्यूट करायचा होता, परंतु बॉल अगदी दूरवर राहिला. लोअर फुलटॉस ऑन साईडला चेंडू. क्षेत्ररक्षक आहे त्या ठिकाणी. एक धाव कंप्लीट झाली. दुसऱ्या धावेसाठी प्रयत्न आणि दुसरी धाव देखील इथे कंप्लीट झाली आहे. 2 धावा कंप्लीट झाल्या. 2 धावेने धावफलक पाहायला मिळतंय. 30 धावा. 4 षटकांच्या समाप्तीनंतर 30 धावा धावफलकावरती. शेवटचं षटक आता येणं बाकी आहे. शेवटच्या षटकावरती आता डिसाईड केलं जाईल किती धावा येणार, किती धावसंख्येचं षटक हे असणार आहे. डिसाइडर षटक. रुपेशनं इथं झेल कॅरी केली आहे. कालोकाला डोल्यावरती. सूर्य आहे वरती, परंतु डिस्टर्ब झाला होता, परंतु नजर शेवटपर्यंत ठेवली. हे झेल त्याला महत्त्वपूर्ण होता, त्यानं तो झेल कंप्लीट केलाय. उन्हामध्ये कठीण आहे खऱ्या अर्थानं वरती पाहणं. जवळ पाहायला गेलं तर 1 वाजलाय. अगदी समोर आहे सूर्य सरळ आहे वरती. चांगली फिल्डिंग रुपेशची आपल्याला पाहायला मिळाली. त्याने झेल कॅरी केला. पहिला चेंडूवरती विकेट आली. धावसंख्या 30 आपल्याला पाहायला मिळते. 5 चेंडूंचा अजूनही खेळ बाकी आहे. योगेशने पहिल्या चेंडूवरती विकेट मिळवली आहे. एक विशिष्ट शैलीनं गोलंदाजी केली जाते त्याच्या माध्यमातून. आणि पहिल्याच चेंडूवरती अगदी मोठा फटका एक्झिक्यूट करायचा होता, तिथे सपशेल नाकाम ठरला गेला. नवीन फलंदाज गुरुनाथ गोलंदाजीसाठी मैदानामध्ये दाखल झाला. फटका चांगला आहे, जाईल सीमारेषेच्या पलीकडं षटकारासाठी. मॅच चालू आहे, आपण चेक करणार आहोत. ऑन साईडला हा फटका. सिंगल धाव कंप्लीट झाली आहे. दुसऱ्या धावेसाठी प्रयत्न केला जातोय. दुसरी धाव घेताना यष्टी रक्षकानं चुकी केली आहे. 2 धावा इथे सहजरित्या कंप्लीट झाल्यात. 2 धावेनं धावफलक आता जाऊन पोहोचताय. आपण पाहताय
38 धावा धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळतील. चेकिंग चालू आहे. थर्ड अंपायर चेक करतायत. फेअर डिलिव्हरी आहे. चला मॅच स्टार्ट करा. ऑन साइडला हा देखील प्रॉपर टायमिंगचा फटका क्षेत्ररक्षक आहे, परंतु बनेल दर्शक मिड विकेट सीमा रेषेच्या पलीकडं हा आणखीन एक षटकार आलाय गुरुनाथच्या बॅट मधून. अगदी 6व्या क्रमांकावरती मैदानामध्ये दाखल झाला आणि अगदी धावसंख्येचा उच्चांक गाठण्यासाठी दर्जेदार कामगिरी मैदानामध्ये करत असताना आपल्याला गुरुनाथ पाहायला मिळतोय. मागच्या मॅच मध्ये हीच कामगिरी केली होती खऱ्या अर्थानं नरेशनं शेवटच्या षटकामध्ये. आता तीच कामगिरी करत असताना आपल्याला पाहायला मिळतोय फलंदाज गुरुनाथ. ऑन साइडला हा फटका देखील आपण पाहतोय त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक यावेळी तैनात आहे. सिंगल धाव कंप्लीट झाली आहे. दुसऱ्या धावेसाठी प्रयत्न आणि 2 धावा कंप्लीट. तिसरी धाव घेताना फलंदाज इथे बाद झाला. धावा धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळत आहेत 46. टार्गेट असणार आहे ते 47 या धावसंख्येचं. 47 धावसंख्या असेल संजय 11 या टीमच्या अगेन्स्ट. चला नेक्स्ट मॅच 51-61 5161 वॉरियर्स आणि PV नैना सुपर किंग दोन्ही टीमचे कर्णधार टॉस साठी या. 5161 वॉरियर्स PV नैना सुपर किंग दोन्ही टीमचे कर्णधार आपण टॉस साठी यायचे. दोन्ही टीमचे कर्णधारांना विनंती आहे की आपण टॉस साठी मैदानामध्ये या. टॉस बॉक्स मध्ये लगेच यायचंय. तीच चेंडू आणि 47 धावा इथून बनवायचे ते संजय 11 संघाला. विजय हवा आहे त्यांना. विजयाची मोर उमटावायची आहे कारण की पहिला संघ आधीच अगदी पाहायला गेलो तर पराजित झालेत. पहिल्या विजयाच्या शोधामध्ये त्यांना जायचं आहे. परंतु दुसरीकडे जर आपण पाहायला गेलो तर शिवशक्ती 11 टीम सलगचा दुसरा विजय त्यांना देखील हवा आहे. सुपर 8 मध्ये जाण्यासाठी दुसरा विजय त्यांना देखील हवा आहे. त्यासाठी मात्र जबरदस्त ही मॅच
पहिलं षटक घेऊन आला सचिन आणि त्याच्यासाठी खऱ्या अर्थानं पारितोषिक आलंय संघाचे पुरस्कर्ते समीरजी लांगे यांच्याकडून. या षटकामध्ये एक विकेट आली तर 200 आणि 2 विकेट आल्या तर 500 रुपयाचं कॅश प्राईज. पहिल्या चेंडूवरती आक्रमण केलं, चेंडू हवेमध्ये, क्षेत्ररक्षक डाऊन दी बॉल. हा आणि इथे मात्र झेल कॅरी केली आहे धनंजय पवार. बिग विकेट मैदानाच्या बाहेर आली आहे, मोठी विकेट डीएन मैदानाच्या पलीकडं. ते 500चं क्रॅश प्राईज होतं. बॅक टू बॅक विकेट आल्या दोन. समीर लांगी जे संघाचे पुरस्कर्ते आहेत त्यांच्याकडनं आलेलं हे कॅश प्राईज. गिरी संघाचे पुरस्कर्ते समीर लांगी यांच्या माध्यमातून हे कॅश प्राईज होतं. हे कॅश प्राईज मनोबल वाढवण्याचं काम करतायत. विकेट हॅट्रिकसाठी आता कॅश प्राईज लागले जाईल का? विकेट हॅट्रिकसाठी 1000 रुपयाचं कॅश प्राईज. एका विकेटसाठी 200, 2 विकेटसाठी 500 आणि विकेट हॅट्रिकसाठी 1000. सचिन केवारी जबरदस्त गोलंदाजी, जबरदस्त या गोलंदाजाची. P1चं पहिलं षटक आहे. काय गोलंदाजी मैदानामध्ये चालू आहे. हलक्या हातानं सॉफ्ट हातनं हा फटका खेचून काढलाय. डायरेक्ट हिट झाली असती कदाचित वेगळं देखील पाहायला मिळालं असतं, परंतु एक चिकी सिंगल इथून कंप्लीट झाली. एक धाव धावफलकावरती लागली गेली आहे. जर इथून पाहायला गेलं तर 2 फलंदाज बाद झालेत. तिसऱ्या क्रमांकावरती गेलेला विजय परतलाय. तिसऱ्या क्रमांकावरती गेलेला प्रवीण परतलाय. धनंजय पवार परतलेत. आता मयूर आणि विजय मैदानावरती आहे. बॅटिंग लाईनअप मोठी आहे संजय 11 टीमची. 47 धावसंख्येचा पाठलाग करू शकतात, परंतु आता तशी कामगिरी या मैदानावरती करावी लागेल. डावखुरी आताचा फलंदाज ऑन स्ट्राईक आपल्याला पाहायला मिळेल मयूर, ज्यानं गोलंदाजी चांगली केली होती. आता बॅटिंगसाठी तो आला. गोलंदाजी देखील चांगली करावी लागेल. शफल होऊन खेळण्याचा प्रयत्न. अपील जोरकास केली जाते. अपीलमध्ये उत्साह जास्त, आत्मविश्वास कमी. अंपायर सांगतायत नॉट आउट. अगदी पुढे सरकले होते, परंतु डिलेवर काय गोलंदाजी चालू आहे मैदानामध्ये. धारदार गोलंदाजी. अगदी समोरच्या फलंदाजांना नांगी टाकायला लावली आहे. जबरदस्त वेगवान पद्धतीची गोलंदाज. अचूक टप्प्यावरती अगदी नियंत्रणामध्ये. तुमच्याकडे वेग किती आहे हे पाहिल्यापेक्षा तुमच्याकडे व्हेरिएशन कशी आहे हे जास्त प्रमाणात पाहिलं जातं. तशीच गोलंदाजी मैदानावरती चालू आहे सध्या सचिन केवारीची. ऑन साईडला पुनश्च एकदा खेचायचा होता. अंपायरकडे अपील केली जाते. अपील तंत्राचा वापर केला जातोय. प्रत्येक चेंडूवरती जोरकास अपील केली जाते. दबाव करण्याचा प्रयत्न
पूर्णपणे बॅकफूटवरती ढकलला जात आहे पहिल्या षटकामध्ये. जिथे 47 धावसंख्येचा पाठलाग करायचा आहे, पहिलं षटक अगदी आपण पाहायला गेलो ना तर आतापर्यंत पहिल्या षटकामध्ये धाव आली ती फक्त आणि फक्त एक. काय गोलंदाजी चालू आहे सचिन केवारीची. संघ मालकानं खऱ्या अर्थानं पारितोषिक लावलं होतं. 1 विकेटसाठी 200, 2 विकेटसाठी 500. पहिल्याच 2 चेंडूंवरती 2 विकेट इथे मात्र मिळवल्या. हा चेंडू वाईड आलाय. बघा किती अपील केली जाते. आत्मविश्वास बघा किती वाढला या टीमचा. पहिली मॅच जिंकलेत. पहिली मॅच जिंकून तोच कॉन्फिडन्स घेऊन दुसऱ्या मॅचमध्ये उतरले. लीग स्टेजच्या मॅचेस आहेत आणि दुसऱ्या मॅचमध्ये अगदी आपण पाहतोय सचिन केवारेची ही गोलंदाजी. वाईट चेंडूचा बचाव करायचा आहे आणि वाईट चेंडूचा बचाव करत असताना अगदी सर्वच जण अपील करतात. हेलिकॉप्टर पद्धतीने हा फटका खेचून काढलाय. अगदी आपण पाहतोय मिड ऑफ क्षेत्रामध्ये त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक आहे. कोणतीही धाव मिळणार नाहीये. 6 चेंडूंचा खेळ इथून समाप्त झालाय. 6 चेंडूंमध्ये धावा खर्च केल्यात त्या अवघी 1 आणि 1 वाईड, म्हणजे एकंदरीत 2 धावा त्याने या षटकामध्ये खर्च केल्यात. 47 धावसंख्येचा बचाव. काय सुरेख पद्धतीनं गोलंदाजी केली आहे. पहिल्या षटकामध्ये अगदी 2 धावा दिल्यात आणि 2 महत्त्वपूर्ण विकेट देखील त्यांनी मिळवल्यात. विकेट टेकिंग गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळाली. जबरदस्त स्टार्ट गोलंदाजी करत असताना चला 5161 वॉरियर्स आणि नैना PV नैना सुपर किंग दोन्ही टीमचे कर्णधार. आपल्याला फायनल कॉल असेल. 5161 वॉरियर्स आणि PV नैना सुपर किंग दोन्ही टीमचे कर्णधार. आपण टॉससाठी यायचे लगेच. दोन्ही टीमचे कर्णधार आपल्याला शेवटचा कॉल असेल. 5161 वॉरियर्स आणि त्यांच्या विपक्षामध्ये PV नैना सुपर किंग. निलेशजी जुगरे आणि कैलासजी खडके यांनी पुरस्कृत केलेले हे दोन्ही संघ. चांगला चेंडू अवे फ्रॉम द बॉडी, शरीरापासून थोडासा दूरवर ठेवला. डॉट बॉल इथून आपल्याला पाहायला मिळतोय. दुसरं षटक घेऊन आलाय गोलंदाज सचिन वाघमारे. त्यानं पहिला चेंडू डॉट फेकलाय. स्ट्रायकिंग एंडवरती आपण पाहतोय विजय. नॉन स्ट्राईक एंडवरती मयूर. करावं लागेल, प्रयत्न करावे लागतील. हा देखील चांगला चेंडू आहे. फुलर लेनचा डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न. चेंडू हातामध्ये आला नाहीये. पुढे सरकलाय. सिंगल कंप्लीट झाली. दुसरीचा प्रयत्न. दुसरी देखील इथून कंप्लीट झाली आहे. पूर्णपणे नांगी टाकायला लावली आहे बॅटिंग करणाऱ्या संजय 11 या टीमला. एका धावीसाठी संघर्ष करावा लागतोय. गोलंदाजी एवढी चांगल्या पद्धतीनं मैदानामध्ये चालू आहे. अचूक टप्प्यावरती प्रत्येक चेंडू वेगळ्या टप्प्यावरती नियंत्रणामध्ये आपल्याला गोलंदाजी करत असताना शिवशक्ती 11 या टीमकडनं पाहायला मिळतोय. पहिल्या सत्रामध्ये धावा बनवल्या आणि त्या धावांचा बचाव करत असताना चांगली गोलंदाजी. बॅटीला स्पर्श. फ्लाइंग स्लिपमध्ये चेंडू ट्रॅव्हल झालाय. थोडीशी चुकी झाली आहे. सिंगल धाव कंप्लीट झाली. एकच धाव मनोजी झोरे साहेबांच्या शुभ हस्ते या ठिकाणी आपण 5161 वॉरियर्स आणि PV नैना सुपर किंग या दोन टीम दरम्यान टॉस करणार आहोत. धावसंख्या आपण पाहताय जाऊन पोहोचली आहे. 5 धावा धावफलकावरती. इथून मोठे फटके एक्झिक्यूट करावे लागतील. मोठ्या फटक्यांसाठी आता इथून जावं लागेल. चला 5161 प्रकाश पारदी या टीमचे प्रतिनिधित्व करतायत. टीमनं टॉस जिंकलाय. त्यांनी फिल्डिंग करण्याचा निर्णय घेतलाय. जशी ही मॅच संपेल प्रकाश आपण आपला स्क्वॉड घेऊन लगेच मैदानामध्ये रेडी राहायचं आहे. 12 प्रतिनिधी आमच्या कॉमेंट्री बॉक्समध्ये पाठवा. जबरदस्त गोलंदाजी सचिन वाघमारेची देखील, सचिन कैवेरेची देखील. अवे फ्रॉम द बॉडी टाकण्याचा प्रयत्न. पंच सांगतात हा वाईड बॉल आहे. एक्स्ट्राची धाव या चेंडूवरती आपल्याला पाहायला मिळते. एक्स्ट्रा रन धाव फलकामध्ये ऍड केली जाते.
यावेळी चांगला फटका लॉंग ऑन मध्ये त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक आहे. एकच धाव या चेंडूवरती पाहायला मिळेल. एका धावेने धावफलक आपण पाहतोय पुनश्च पुढे सरकतंय, जाऊन पोहोचतंय. 8 धावा धावफलकावरती. 47चा तुम्हाला पाठलाग करायचा आहे. दुसरं षटक प्रगतीपथावरती. आतापर्यंत 8 धावा धावफलकावरती आहेत. धनंजय पवार बाद झाल्यानंतर संघ पूर्णपणे बॅकफुटवरती आपल्याला पाहायला मिळाला. टीमचा कॅप्टन होते, खेळ करणं गरजेचं होतं. त्यांची विकेट या मॅचमध्ये पूर्ण महत्त्वाची होती. यावेळी लॉंग लेग मध्ये हा फटका सजवला, सीमारेषेच्या पलीकडं चौकार. शेवटच्या चेंडूवरती आपण पाहताय चौकाराला. शेवटच्या चेंडूवरती चौकाराला धावसंख्या जाऊन पोहोचली 12. 6च्या सरासरीनं 12 धावा धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळत आहेत. टार्गेट तुमच्याकडे 47 धावसंख्येचं. अजूनही 3 षटकांचं खेळ इथून बाकी आहे. सचिन केवारेचं 1 षटक येणं अजून बाकी आहे. आणि तिसऱ्या षटकामध्ये पुनश्च आपण पाहताय सचिन केवारेला, ज्यानं पहिल्या षटकामध्ये अगदी महत्त्वपूर्ण भूमिका बजावली. 2 विकेटानं मिळवल्या. धावा त्यानं खर्च केल्या या षटकामध्ये 2. जबरदस्त कामगिरी. माजी ग्रामपंचायत सदस्य महेंद्रजी भोईर साहेब या ठिकाणी या स्पर्धेला भेट देण्यासाठी आलेत. त्यांचं देखील आपण सहर्ष असं स्वागत करूया. आदिवासी कर्जत प्रीमियर लीग 2024-25 मध्ये यावेळी समोरच्या दिशेनं ड्राईव्ह केला. अगदी कव्हरमधून चेंडू चालला डीपमध्ये. चांगलं क्षेत्ररक्षण, फेकी देखील अचूक पाहायला मिळाली. एकच धाव एका धावेसाठी खऱ्या अर्थानं संघर्ष करावा लागतोय संजय 11 या टीमला. ती एक धाव मिळवण्यासाठी भरपूर सारी मेहनत घ्यावी लागते. ज्यावेळी आपल्या आघाडीचे फलंदाज बाद होतात ना, त्यावेळी मात्र ही परिस्थिती उद्भवती आहे. तीच परिस्थिती मैदानावरती आपल्याला पाहायला मिळते आहे. जबरदस्त खऱ्या अर्थानं गोलंदाजीचा काउंटिंग अटॅक आपल्याला पाहायला मिळतोय. गोलंदाज आपलं वर्चस्व प्रस्थापित करत असताना चांगली फिल्डिंगची रचना मैदानामध्ये आपल्याला पाहायला मिळते. गोलंदाजांना पोषक असणारी फील्डची रचना मैदानामध्ये कॅप्टनच्या माध्यमातून पाठीमागे मारण्याचा प्रयत्न अपील केली जाते. प्रत्येक चेंडूवरती अपील तंत्राचा वापर, पंचांवरती खऱ्या अर्थानं थोडंसं दबाव टाकण्याचा प्रयत्न या ठिकाणी आपण पाहतोय शिवशक्ती 11 या टीमकडनं होताना आपल्याला पाहायला मिळतोय. हा चांगला चेंडू लेग बायच्या स्वरूपामध्ये आणखीन एक धावफलकामध्ये ॲड केली जाते. प्रत्येक चेंडूवरती समीकरण हे बदललं जाईल, कारण की प्रत्येक चेंडू अगदी आपण पाहतोय या मॅचमधला निर्णायक चेंडू असणार आहे. नेक्स्ट बॉल घेऊन पुनश्च अगदी आपण पाहताय फुलटॉस चेंडू कव्हरमधून चेंडूला काढलाय, डीपमध्ये चाललाय. डीपमधनं वेगाने क्षेत्ररक्षक आलेत. पुनश्च एकच धाव मिळेल. फुलटॉस चेंडूवरती देखील आपण पाहताय मोठा फटका येत नाहीये. एक धाव. 47चा पाठलाग करायचा आहे आपल्याला. तिसरं षटक प्रगतीपथावरती आहे. धावफलक जाऊन पोहोचले 15. अजूनही इथून जर पाहायला गेलं ना तर 32 धावसंख्येची गरज आहे. षटकातील 3 चेंडूंचा खेळ अजूनही बाकी आहे, म्हणजे 15 चेंडू 32ची गरज आहे. पाहायला गेलं तर अगदी सहजरित्या ही धावसंख्या इथून देखील चेस होऊ शकते, परंतु तशी फलंदाजी मैदानामध्ये करावी लागेल. असा एखादा गोलंदाज आता इथून मात्र त्याच्यावरती काउंटिंग अटॅक करावा लागेल. एखादा गोलंदाज आता इथून चांगला फटका. फुलर लेनचा चेंडू हेलिकॉप्टर पद्धतीनं अलॉंग दी कार्पेट. एकच धाव या चेंडूवरती देखील. 14 चेंडू बनवायचे, 31 धावा. प्रत्येक चेंडूवरती समीकरण बदलत आहे. सिंगल डबल. चांगलं क्रिकेट, समजदारी जरूर दाखवली जाते, परंतु आता असा कोणता गोलंदाज आहे त्याच्यावरती अटॅक केला जाईल हे देखील पाहावं लागेल. चला आता सर्वांसाठी खऱ्या अर्थाने संधी असेल. षटकार हॅट्रिक किंवा विकेट हॅट्रिक आणि 1 षटकार यासाठी आमचे ग्रुप ग्रामपंचायत शिरसेचे बाजी सदस्य महेंद्रजी भोईर साहेबांकडनं एक कॅश प्राईज असणार आहे. 3 षटकार, 3 विकेट किंवा 1 षटकार. 1 षटकारासाठी 500, विकेट हॅट्रिक
षटकारांची हॅट्रिक, यासाठी देखील 500 रुपयाचं कॅश प्राईज असेल. 1000 रुपयाचं कॅश प्राईज. विकेट हॅट्रिक आणि षटकार हॅट्रिकसाठी 1000, एका षटकारासाठी 500. षटकार येणार का? साहेबांनी पारितोषिक तर लावलंय. काय जबरदस्त चेंडू डिलिव्हर्ड केला, अगदी बाडान पॅडच्या मधून चेंडू निघून गेलाय. एसटी रक्षकाकडं वेगानं सरसावला. नो बॉल. ओके, जबरदस्त अंपायरांची भूमिका आपल्याला पाहायला मिळतीये. पंचांचा निर्णय असेल तो अंतिम असेल. पंचांशी कोणीही उज्जत घालू नका. नो बॉल आहे. ओके, चला मॅच चालू ठेवा. चला शिवशक्ती कडा, शिवशक्ती 11, आपण थोडंसं संयम दाखवा मैदानावरती. पंच जे काय निर्णय देतील ते आपल्यापर्यंत पोहोचवलं जाईल. थोडं फिल्डिंग आपण लगेच सजवून घ्या मैदानामध्ये. चला पंच आपला डिसिजन काय असेल त्या डिसिजनची अंमलबजावणी. नो बॉल असेल. ओके, चला फिल्डिंग लगेच सजवून घ्या. नो बॉल आलाय. जबरदस्त गोलंदाजी शिवशक्ती 11 या टीमकडनं आपल्याला पाहायला मिळते. सचिन केवारीची काय गोलंदाजी केली आहे. समोरच्या टीमला डॉमिनेट करणारी गोलंदाजी मैदानामध्ये साकारतोय सचिन केवारी, आपल्याला पाहायला मिळतोय. जबरदस्त कामगिरी हाताळत असताना दर्जा, गोलंदाजीचा दर्जा मैदानामध्ये पाहायला मिळतोय. एक धाव धावफलकामध्ये ऍड केली जाते. धावफलक जाऊन पोहोचले 18 वरती. 18 धावा धावफलकावरती. फ्री हिट असेल. ऑन साईडला प्रॉपर टायमिंगचा फटका. लॉंग ऑन सीमारेषेच्या पलीकडं हाता मनगडातली ताकद दाखवली आहे. फलंदाज मयूरनं हा ठोकलाय. दर्जेदार षटकार. सचिन केवारे आतापर्यंत गोलंदाजी मधली ताकद प्रस्थापित करत होता आणि त्याच्या विरोधामध्ये हा दर्जेदार उत्तुंग भरा लॉंग ऑन सीमारेषेच्या पलीकडे ठोकलेला षटकार. आणि अजूनही मॅच मध्ये आम्ही आहेत हे मात्र दर्शवत असताना हा षटकार आला. या षटकारासाठी ग्रुप ग्रामपंचायत शिरसेचे माजी सदस्य महेंद्रजी भोईर यांच्याकडून 500 रुपयाचं कॅश प्राइज होतं. काय षटकार ठोकलाय. जबरदस्त फुरा लेनचा चेंडू एक पाय पुढे टाकला आणि त्यानंतर मात्र हा फटका एक्झिक्यूट केला. 6 धावा. धावसंख्या जाऊन पोहोचली 24. येणारे 12 चेंडू आणि आता बनवायचे आहेत 23 धावा. 12 चेंडू 23चं समीकरण मैदानावरती आपल्याला पाहायला मिळतोय. मॅच अगदी वन साइड आपण पाहताय ना की 2 षटकं ही फिल्डिंग करणाऱ्या शिवशक्ती 11 या टीमच्या बाजूने आपल्याला पाहायला मिळत होती. परंतु या षटकामध्ये एक षटकार आला आणि त्याच्यानंतर आता मात्र या मॅच मध्ये पुनरागमन केलंय ते बॅटिंग करणाऱ्या संजय 11 या टीमनं. 12 चेंडू 23चं समीकरण आता आपल्याला पाहायला मिळत आहे. अजूनही मैदानावरती सलामीला गेलेला मयूर आहे. त्याच्या बॅटमधून एक चौकार एक षटकार आलाय. त्याच्या साथीनं विजय देखील आहे. बॅटिंग लाईन फार मोठी आहे. आपण पाहतोय संजय 11 या टीमचे अजून फलंदाज येणं बाकी आहेत. परंतु आता तशी फटकेबाजी मैदानावरती करावी लागणार आहे कारण की 12 चेंडू 23चं समीकरण आहे. मॅच अगदी क्रुशल मुवमेंट वरती आले. क्रुशल मुवमेंट या मॅचचा आपल्याला पाहायला मिळतोय. संजय 11 टीमला विजय हवा आहे परंतु शिवशक्ती 11 देखील शिवशक्ती 11 टीम देखील आपण पाहतोय जिद्द सोडायला तयार नाहीये कारण की त्यांना देखील विजय हवा आहे. सुपर 8चा दरवाजा त्यांच्यासाठी खुला आहे. जर ही मॅच जिंकली
तर मात्र सुपर 8मध्ये आपल्याला पाहायला मिळतील, परंतु त्याच्यासाठी आता येणाऱ्या 12 चेंडूंमध्ये त्यांना देखील 23 धावसंख्येचा बचाव करायचा आहे. जबरदस्त मॅच आपल्याला पाहायला मिळते. संजय 11 त्यांच्या विपक्षामध्ये शिवशक्ती 11 या दोन टीम दरम्यान. 12 चेंडू 23चं समीकरण आहे. स्ट्रायकिंग एंडवरती आपल्याला पाहायला मिळतं विजय. नॉन स्ट्राईक एंडवरती आपण पाहतोय मयूर. 12 चेंडू 23चं समीकरण. गोलंदाजीसाठी आलाय गोलंदाज गुरुनाथ ठोंबरे. गुरुनाथ ठोंबरे गोलंदाजीसाठी. व्हेरिएशनसाठी हा गोलंदाज ओळखला जातो. डावकुऱ्याचा गोलंदाज आहे. 12 चेंडू 23चा बचाव करायचा आहे. शिवशक्ती 11 त्यांच्या विपक्षामध्ये संजय 11. ही मॅच आपण पाहताय दुपारच्या 17मध्ये आदिवासी कर्जत प्रीमियर लीग 2024-25. ऑन साईडला हा फटका व्यवस्थित बॅटवरती आला नाहीये. पडल्यानंतर अगदी विकेटवरती ब्रश करत चेंडू अगदी बॅकवर्डला त्या ठिकाणी बॅकवर्ड पॉईंटमध्ये त्या ठिकाणी चेंडू ट्रॅव्हल झाला. एकच धाव या चेंडूवरती पाहायला मिळते. एका धावानं धावफलक आता पुढे सरकते जाऊन पोहोचतंय 25 धावा. 12 चेंडू 23चं समीकरण होतं. आता 11 चेंडू आता बनवायचे 22 धावा. डावकऱ्या हाताचा विस्फोटक आक्रमक विध्वंसक फलंदाज स्ट्रायकिंग एंडवरती आपण पाहताय मयूर. 11 चेंडू 22चं समीकरण. कॅल्क्युलेट क्रिकेट मैदानावरती खेळायचं आहे. 11 चेंडू 22चे समीकरण आहे. प्रति चेंडू आपण पाहायला गेलो तर 2 धाबा इथून बनवायचे. चला प्रत्येक जण फिल्डिंग सेट करतोय. जास्त वेळ घेऊ नका. शिवशक्ती 11 बराचसा वेळ आपल्याकडनं घेतला जातोय. 25 मिनिटांचा अवधी आहे फक्त आपल्याकडे. त्या 25 मिनिटांमध्ये आपल्याला इनिंग संपवायची आहे. ऑन साईडला हा फटका फसलाय. हवेमध्ये जास्त काल चेंडू पाहायला मिळतोय. क्षेत्ररक्षक सचिन चेंडू खाली आलाय. सचिन वाघमारेनं हा झेल टिपलाय. महत्वपूर्ण झेल होता आणि इथून बाद झाला मयूर. नवीन फलंदाज मैदानामध्ये दाखल झालाय. आपण पाहताय 5व्या क्रमांकावरती महेश हिलम. औलस गावाला बिलॉंग करणारा हा महेश हिलम. बाला या नावानं प्रसिद्धी कमवले या फलंदाजानं. तो ऑन स्ट्राईक पाहायला मिळतोय. ऑन साईडला हा फटका अलॉंग दी कार्पेट. सिंगल धाव कंप्लीट झाली आहे. दुसऱ्या धावेचा कोणताही प्रयत्न होत नाहीये. एकच धाव या चेंडूवरती पाहायला मिळतीये. तुम्हाला धावा इथून बनवायचे आहेत. आता उर्वरित चेंडू शिल्लक आहेत तुमच्याकडे 9 चेंडूंमध्ये तुम्हाला बनवायचे तिथून 21 धावा. 9 चेंडू 21 धावा. या षटकामध्ये एखादा मोठा फटका इथून अपेक्षित आहे. इथून एखादा मोठा फटका आला तर मॅच अगदून थोडीशी सोपी होईल, परंतु मोठा फटक्यांसाठी गुरुनाथनं थांबवलंय. ऑन साईडला फुलटॉस चेंडू होता.
ऑन साईडला टर्न केलाय, सिंगल धाव कंप्लीट झाली आहे, दुसऱ्या धावेसाठी निघाले, दुसरी धाव धोक्याची घंटा, परंतु सहजरित्या पोहोचलेत. 2 धावा कंप्लीट झाल्या, 2 धावेनं धावफलक आपण पाहताय जाऊन पोहोचलाय. 28 धावा धावफलकावरती, 19 धावा अजूनही बनवायच्या आहेत. येणाऱ्या 8 चेंडूंमध्ये 19 धावे संख्येची गरज आहे. का मॅच मैदानामध्ये जबरदस्त रंगतदार अवस्थेमध्ये पाहायला मिळते. गुरुनाथनं आतापर्यंत रोखून ठेवलंय. जबरदस्त गोलंदाजी गुरुनाथची देखील पाहायला मिळते. समोरच्या दिशेने ड्राईव्ह केलाय, लॉंग ऑन मध्ये त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक काही थोडंसं फंबल झालं, दुसऱ्या धावेसाठी निघाले, दुसरी धाव घेताना फलंदाज इथे बाद झालाय. दोन्हीही फलंदाजांना स्ट्राईक सोडली होती, दोघांमध्ये कॉलिंग नव्हती. थोडंसं फंबल झालं होतं, दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न जरूर झाला होता, परंतु एकच धाव मिळेल. विजयला इथून परतावं लागेल. आता 7 चेंडू बाकी आहेत. 7 चेंडूंमध्ये तुम्हाला बनवायचे आहेत 18 धावा. बिग हिट 3 हवे आहेत 7 चेंडूंमध्ये. 7 चेंडू 18 धाबी संख्येची गरज आहे. रुपेश वाघमारे मैदानामध्ये दाखल झालाय 6व्या क्रमांकावरती. फुलटॉस बॉल तो कनेक्ट करता आला नाहीये आणि इथे मात्र षटक क्रमांक 4 समाप्त झालंय. 4 षटकांचा खेळ समाप्त. 6 चेंडू आता बनवायचे कंपल्सरी 18 धावा. सामना बरोबरी सुटल्यास दोन्ही टीमला एक एक गुण दिला जाईल. काय मॅच आपल्याला पाहायला मिळाली. चाबेले अगदी आपण पाहतोय मयूर मैदानावरती होता, असं वाटलं होतं 12 चेंडू 23चं समीकरण सहजरित्या हे समीकरण बदलू शकेल, परंतु मयूर बाद झाल्यानंतर आता 6 चेंडू 18चं समीकरण आलंय. 6 चेंडू 18 धावसंख्येची गरज आहे. महेश शिलम ऑन स्ट्राईक आपल्याला पाहायला मिळतोय, त्याच्या साथीनं रुपेश वाघमारे. महेश शिलमकडे ती गुणवत्ता आहे, महेश शिलमकडे ती ताकद आहे. महेश शिलमने कित्येक सामन्यांमध्ये हे कारनामे केलेत, परंतु आता ही वेळ आली आहे. तुम्ही पाठीमागे काय केलंय ते महत्त्वाचं नाही, तुम्ही प्रेझेंटमध्ये काय करणार आहात हे महत्त्वपूर्ण आहे. आमचे दरेकर साहेब या ठिकाणी उपस्थित झालेत, त्यांना विनंती आहे आपण या व्यासपीठावरती आपलं देखील सहर्ष स्वागत. आदिवासी कर्जत प्रीमियर लीग 2024-25 मध्ये 6 चेंडू 18ची गरज. अजय आलाय गोलंदाजीसाठी. महत्वपूर्ण मॅच आहे. पहिला चेंडू अवे फ्रॉम द बॉडी टाकण्याचा प्रयत्न बाहेर निघून गेलाय. पंचांकडे दाद मागितली जातीये. डॉट बॉल आलाय. 5 चेंडू 18ची गरज. एक एक डॉट बॉल. बरेच काही प्रश्न विचारून जाईल आपल्याला, बरेच काही. पुनश्च एकदा वाईड यॉर्कर मध्ये हा चेंडू आपल्याला पाहायला मिळाला. सलगचे 2 चेंडू इथून निर्धाव खेळून काढतोय. खोलवर टाप्याचा चेंडू. त्यानंतर आमचे बीडगावचे पिंट्या फुलावरे साहेब या ठिकाणी उपस्थित झाले, त्यांचं देखील आपण सहर्ष असं स्वागत करूया. त्यांना देखील विनंती करूया की आपण व्यासपीठावरती या. त्यांच्या जोडीला त्यांचे सर्व साथी, त्यांना देखील विनंती आहे की आपण देखील यायचंय. हा फटका चांगला आहे. यावेळी क्षेत्ररक्षक डाऊन दी बॉल पकडली, झेल, फलंदाज बाद. 3 चेंडू 18ची गरज म्हणजे कंपल्सरी तुम्हाला 3 बिग हिट करावे लागतील. 3 चेंडूंमध्ये 18 धावसंख्येची इथून गरज आहे. 3 चेंडूमध्ये 3 बिग हिट हव्यात. 6 चेंडू 18ची गरज असताना 3 चेंडू अगदी आपण पाहतोय निर्धाव आलेत.
क्षेत्ररक्षक आहे परंतु बनेल दर्शक. आलाय षटकार. 3 चेंडू 18ची गरज असताना आज षटकार आलाय सुदाम यांच्या बाट मधून. एक अनुभवी खेळाडू काय असतो ते मैदानामध्ये दाखवत असताना, अनुभव मैदानामध्ये दाखवत असताना पहिल्या चेंडूवरती षटकार आलाय. मनगटातली ताकद पाहायला मिळाली. ओव्हर टू द बॉलर हेड हा षटकार आपल्याला पाहायला मिळाला. अजूनही 2 चेंडू 12 धाब्यांची गरज आहे. 2 चेंडूंमध्ये 12 धावा येतील का? अजय आता थोडासा चिंतित पडलाय. 2 षटकार जर आले तर महेंद्रजी भोईर यांच्याकडून 1000 रुपयाचा कॅश प्राइज. हा देखील फटका चाललाय सीमा रेषेच्या पलीकडं. बॅक टू बॅक 2 षटकार आलेत आणि आता विजयाकडे वाटचाल करत असताना या मॅच मध्ये अगदी आपण पाहतोय रंगतता भरताना सुदाम आपल्याला पाहायला मिळत आहेत. 2 चेंडू 2 षटकार आलेत. 3 चेंडू 18ची गरज होती. अगदी पाहायला गेलं तर 2 चेंडूंमध्ये 12 आल्यात. 1 षटकार आला तर आपला सामना सहजरित्या इथे मात्र विजय करून देतील. काय दर्जेदार बॅटिंग करतायत. अनुभव मैदानावरती दाखवत असताना युवा टॅलेंटच्या अगेन्स्ट अनुभवाची शिजोरी घेऊन मैदानामध्ये उतरले. 3 चेंडू 18ची गरज असताना 2 चेंडूंवरती 2 बिग हिट आलेत. हा कारनामा आदिवासी कर्जत प्रीमियर लीग 2024-25 मध्ये पाहायला मिळेल का? 3 चेंडू 18ची गरज आहे. एकदा सामना आवडला असेल तर जोरदार टाळ्या उद्या मित्रांनो. एक अनुभवी क्रिकेटर आणि त्यानं मात्र दाखवून दिलाय अनुभव काय असतो. 1 चेंडू 6ची गरज. जबरदस्त फटका परंतु ताकद थोडी कमी पडली आणि इथे मात्र झेल कॅरी झाला. परंतु अगदी आपल्यातली गुणवत्ता इथे मैदानामध्ये प्रस्थापित केली. कदाचित थोडा पुढे जर आला असताना तर मात्र ही मॅच सहजरित्या आपल्या टीमला जिंकून दिली असती. परंतु हार्ड लक टीम संजय 11 जबरदस्त इनिंग त्यांना साकारली. आणि सुदाम आपण या आपलं कॅश प्राइज घेऊन जायचंय. 2 चेंडूंवरती 2 षटकार. 3 चेंडूंमध्ये 18 धावसंख्येची गरज असताना 2 षटकार त्यांच्या बॅटमधून आपल्याला पाहायला मिळाले. जबरदस्त इनिंग त्यांच्या माध्यमातून आपण साकारताना पाहायला मिळाली. चला नेक्स्ट मॅच आपण पाहताय 5161 वॉरियर्स त्यांच्या विपक्षामध्ये PV नैना सुपर किंग या 2 टीम दरम्यान आपल्याला पाहायला मिळेल. चला मयूर आपण देखील या. आपलं देखील पारितोषिक घेऊन जायचंय. ग्रुप ग्रामपंचायत शिरसेचे माजी सदस्य महेंद्रजी भोईर साहेबांकडनं एक कॅश प्राइज आहे. आपलं कॅश प्राइज घेऊन जायचंय.